भारत माता की वंदे वंदे। आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार प्रसंगी नेवरगाव सर्कल मधील वाहेगाव येथील सभेमध्ये सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुष यांना वंदन करतो आणि या सभेसाठी आपल्या शहराचे आमदार, संभाजीनगरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे ज्यांनी आत्ताच आपणाला मार्गदर्शन केलं, असे वैजापूरचे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य दिनेशजी परदेशी ज्यांनी मागच्या काही वर्षामध्ये या भागामध्ये विकास आणला, विकासाची गंगा आणली आणि आयुष्यभर लहान लहान मुलांना शिकवून मोठं केलं, असे मधुकर वालतुरे सर, श्री सुदामभाऊ भडके, सरपंच योगेश तारू, सौ मनीषाताई व्यवहारे, हरिभाऊ राऊत, नगरसेवक वैजापूरहून आलेले दशरथ बनकर, देवीदास मस्के, सरपंच शिवा वायकर, उत्तमराव बाराते, सचिन चिंतामणी, सुभाष साळुंके, दादाराव मगर, नितीन जोशी, निवृत्ती बाराते, सरपंच सुनील मस्के, रमेश मस्के, आप्पा मस्के, रावसाहेब वाघ, अनिल भागवत, अनिल शिंदे, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू आणि भगिनी, वालतुरे सर त्यांच्या प्रस्ताविक भाषणामध्ये सांगत होते की हा गरीब घरचा, तो गरीब घरचा, गरिबीतून सर्ववर आले आणि गरिबीची जाण असल्यामुळे या भागाचा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहित आहे, देशाचे प्रधानमंत्री जे मोदी साहेब आहेत, मोदी साहेबांचा इतिहास जर पाहिला तुम्ही तर रेल्वे स्टेशन मध्ये वडिलांच्या हाताखाली चहा बनलेला चहा देऊन रेल्वेमध्ये विकणारे प्रधानमंत्री झाले देशाचे. तर असे गरिबीची जाण असणारे प्रधानमंत्री मोदी साहेब झाले, म्हणून आज देशाचा विकास होतोय. आणि दीनदयाल उपाध्यायांचं जे तत्व आहे, अंत्योदय, म्हणजे गरीबातला गरीब माणूस तो सुखी कसा होईल, श्रीमंत कसा होईल, त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत. आणि म्हणूनच मागच्या 11-12 वर्षामध्ये प्रधानमंत्री झाल्यानंतर या देशाचा नंबर इकॉनॉमीमध्ये 11व्या नंबरला होता, तो आता 4थ्या नंबरला गेला आणि लवकरच 3ऱ्या नंबरला होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, गरिबाला काय लागतं? घर लागतं. घरासाठी 4 कोटी लोकांना घरं दिले. घरामध्ये काय लागतं? लाईट लागतो. लाईट सुद्धा मोफत मिळतो गरिबासाठी. एवढाच नाही, गॅस लागतो. 100 रुपयामध्ये गॅस दिला. अशा विविध योजना सांगता येतील जे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात झाले. प्रधानमंत्री सडक योजना असेल, ग्रामीण भागातली चीफ मिनिस्टर सडक योजना असतील, या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातले रस्ते झालेत. पण सर आम्ही येत होतो, जरा रस्ता सुधारायची वेळ आली, म्हणून तुम्ही काळजी करू नका. काळजी नाही करायची. इथं सावे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत आणि मी देशामध्ये खासदार आहे. म्हणून तुम्हाला आत्ताच सांगू इच्छितो, हे वाहेगाव पंचायत समिती गण असेल किंवा नेवरगाव गट असेल, हे आम्ही 2 जण मिळून दत्तक घेतो आणि जे जे लागेल, एक आदर्श जिल्हा परिषद सर्कल कसा असतं हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. मला माहित आहे, मी ज्यावेळेस केंद्रात मंत्री होतो त्यावेळेस सुद्धा इकडे सरकार होतं आणि आमचे वालतुरे सर सारखे नेवरगाव नदीवर पूल झाला पाहिजे, मला 2दा मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेले. नंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सांगून त्या पुलाला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे.
एवढंच नाही तर आपल्या देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाले, अजूनही ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी मिळत नव्हतं, स्वच्छ पाणी मिळत नव्हतं. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या दोघांच्या माध्यमातून गंगापूर आणि वैजापूरला 1000 कोटीची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चालू आहे. त्याच्या भूमिपूजनाला माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते, मी सुद्धा होतो. अशा ग्रामीण भागातील गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गाव, वैजापूर तालुक्यातील प्रत्येक गाव यांची सुद्धा मंजुरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिली. एवढंच नाही तर शेतकरी सन्मान योजना असेल, मोदी साहेबांनी ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना 6000 रुपये देतात प्रत्येक वर्षाला. मिळतात का नाही? ज्यांना मिळतात ते हात वर करा बरं. बघा सगळ्यांना मिळतात. आमच्या भगिनी जर तुमच्या नावावर जर 7-12 असेल तुम्हालाही मिळतात. कुणाला मिळतात हात वर करा बरं. काही शेती नाही तुमच्या नावावर, ठीक आहे. पण त्यांना 7 म्हणून परत फडणवीस साहेबांनी 6000 रुपये दिले. आता 12000 रुपये वर्षाला मिळतात शेतकऱ्यांना. शेतकऱ्यासाठी पीक विमा योजना असेल, शेतकऱ्यासाठी ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, म्हणजे आपल्या भागामध्ये समजा फळं बनत असतील, आपल्या भागामध्ये भाजीपाला बनत असेल तर त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये म्हणून कोल्ड स्टोरेज साठी सुद्धा सोयी आहेत. वेगवेगळ्या स्कीम भरपूर आहेत, पण मी सांगायला वेळ नाही, आपल्याला सावे साहेबांचं ऐकायचंय. पण ह्या वेगवेगळ्या स्कीम्स मान्य मोदी साहेबांच्या असतील, मान्य फडणवीस साहेबांच्या असतील, या स्कीम्स आपल्याला गावागावात पोहोचायच्या. आणि या गावागावात पोहोचायच्या असतील तर जसं केंद्रामध्ये सरकार मोदी साहेबांचं आहे, जसं राज्यामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे, आणि इथं सरकार सुद्धा आपल्याला भाजपचं पाहिजे. भाजपचं वालतुरे सरांनी विषय काढला म्हणून सांगतो, आम्ही युतीच्या बैठकीला होतो आणि त्या बैठकीमध्ये पहिला ठराव ठरला, वालतुरे सर, ज्यांनी ज्यांच्या जागा जिंकल्या त्या जागा त्या पक्षाला सोडाव्या. आता ही जागा वालतुरे सरांनी जिंकली होती, भाजपला जागा सुटली होती, म्हणून भाजपला जागा सुटली असताना शिवसेनेने इथं फॉर्म भरायची गरज नव्हती. आणि शेवटचे 15-20 मिनिट असताना फॉर्म भरला आणि बंडखोरी केली. इथंच नाही 11 ठिकाणी बंडखोरी केली. म्हणजे शिवसेनेने धनुष्यबाण निशाणी दिली तर ते खोटारडेपणा करून दिलेली निशाणी आहे. आम्हाला सुटलेल्या जागेवरती त्यांनी बंडखोरी केलेली आहे. पण जनता जनार्दन हुशार आहे. नक्कीच येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही सर्वांनी मिळून कमळावरती मतदान करायचं आहे. तिन्ही उमेदवार असतील, आपल्या डॉक्टर सुरेखाताई नितीन वालतुरे असतील, त्या डॉक्टर आहेत, त्यांना जाण आहे गरिबीची. त्याचबरोबर अरुणा राजेंद्र साळुंके ताई असतील आणि आमचे आप्पासाहेब लक्ष्मण हिवाळे असतील. या तिघांनाही निवडून द्या आणि आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही आपल्यासाठी कटिबद्ध आहोत. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि जाता जाता जेवढे पुरुष आहेत तेवढ्या आमच्या इथं लाडक्या भगिनी बसल्यात. भगिनीसाठी बऱ्याच स्कीम मान्य मोदी साहेबांनी सुरू केल्यात आणि देवाभाऊनी पण सुरू केल्यात. देवाभाऊची लाडकी बहीण योजना आहे, महिन्याला 1500 रुपये मिळतात का नाही? हात वर करा बरं, हात वर करा. बघा तुम्हाला काही मिळत नाही, पण इकडे आमच्या भगिनीला सगळ्यांना मिळतात. आणि मध्ये जे सरकार जे आलं ते भगिनीने काही तुमच्या मनात काही असो, भगिनीने कमळाला मतदान केलं. म्हणून मी विनंती करणार आहे, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, आपण सर्वांनी आपल्या भागाच्या विकासासाठी कमळाला मतदान करा. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी वीज बिल माफ केलंय देवाभाऊनी. आता शेतकऱ्यांना वीज बिल नाहीये, माफ केलं. एवढंच नाही तर कर्जमाफी, शेतकऱ्याला हमी भाव मिळावा, त्याला इंग्रजीमध्ये MSP म्हणतात, मिनिमम सपोर्ट प्राइस. म्हणजे समजा आपला कापूस आला
आणि कापसाला शेतकऱ्याला गरज असते, सरकारने भाव समजा 600 रुपये ठेवला तर व्यापारी येतो आणि 500 रुपयाला घेऊन जातो, 100 रुपयाचं नुकसान होतं. अशा व्यापाऱ्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून MSP ही मोदी साहेबांनी काढली आणि 22 कृषी मालाला जो आपण हे MSP दिलेलं आहे, केंद्राने मंजूर केलंय, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच योजना आहेत. किसान क्रेडिट कार्ड असेल, सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपणाला ग्रामीण भागामध्ये पोहोचवायच्या. किसान क्रेडिट कार्ड अशी योजना आहे, शेतकऱ्याला पैसे लागतात बी बियाण्यासाठी बाकी कामासाठी, तर त्याला 3 लाख फक्त 2% दराने मिळतात. मी मंत्री होतो बँकेचा, मला माहित आहे. त्याचबरोबर सॉइल हेल्थ कार्ड असेल, आपण उठतो आणि एकच पीक घेतो, त्यापेक्षा आपल्या शेताची जर मातीची तपासणी केली तर तिथं नेमकं कुठला खत घातला पाहिजे हे सुद्धा मिळतं. आठवा तो काळ, काँग्रेसच्या काळामध्ये युरियाचा काळा बाजार व्हायचा. आता निमकोटेड युरिया आणला. युरियाची एका बॅगेची किंमत खऱ्या अर्थानं 3000 रुपये आहे, पण 266-270 रुपयाला बॅग मिळते. हे सगळ्या योजना केंद्राच्या आणि राज्याच्या आहेत आणि ह्या योजना आपल्याला राबवण्यासाठी आपले उमेदवार, भाजपचे उमेदवार निवडून आणायचे आणि तरच आपल्या भागाचा विकास होऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी एकत्र या. 7 तारखेला तिन्ही उमेदवारांच्या समोर जे कमळाचं बटन दिसतं ते दाबा. काही जणांनी नांदूर माधमेश्वरचा विषय मला माहित आहे, या भागामध्ये मी फिरलोय. पिण्याच्या पाणी आणि शेतीसाठी पाणी हे खरं आहे. पश्चिम महाराष्ट्राने आपलं पाणी पळवलं, आपल्या भागामध्ये दुष्काळ पडतो, पण आपल्या भागाचे, आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री नेहमीच म्हणतात, मराठवाड्याला मी आता दुष्काळ बघू देणार नाही, मराठवाड्याला दुष्काळ पाहू देणार नाही. याचं एकमेव कारण आहे गुरुजी, जे पश्चिम वाहिनीमध्ये पाणी वाहून जातं, जे इगतपुरीकडे पाणी वाहून जातं, ते गोदावरी खोऱ्यामध्ये आणून ते पाणी सर्व भागाला, मराठवाडा सुजलम सुफलम कसं होईल, त्यासाठी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं लक्ष आहे. अत्यंत मोठा प्रकल्प आहे आणि ते सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात होणार आहे. वेगवेगळ्या योजना आणि आपल्या भागाच्या विकासासाठी आपण तिन्ही उमेदवाराला विजयी करा, एवढंच बोलतो. आणि परत एकदा सांगतो, गुरुजींच्या अत्यंत यशस्वी प्रयत्नामुळे आम्ही हे सर्कल दत्तक घेऊ आणि चांगला विकास करू, एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.